चलो, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर आज आपल्याला काय बघायचंय? तर आज आपल्याला तिथं बघायचं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स व्हॉट? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स आज्ञार्थी वाक्य. राईट, आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणत असतो? आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. ओके. तर याचं आपण स्ट्रक्चर, इथं स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला तिथं बघू शकतो. काय आहे फॉर्म्युला? रचना प्लस क्रियापदाचे रूप. रचना प्लस क्रियापदाचे रूप. राईट. आणि जे काही रिमेनिंग सेंटेन्स असेल ते जे काही रिमेनिंग सेंटेन्स असेल, कर्ता असेल तुमचं तिथं कर्म असेल किंवा कर्ता असेल, सब्जेक्ट असेल किंवा ऑब्जेक्ट असेल. ठीक आहे. तर तुम्ही पुढे राईट डाऊन करू शकता. तरी बघा, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आपण जेव्हा एखाद्याला आज्ञा देतोय. राईट. ओके. तरी बघा, आपण तिचं एक्झाम्पल घेऊ शकतो. जा म्हणजे काय? गो. राईट. आता नेक्स्ट वन. ए. ए. ए म्हणजे काय? ए मीन्स व्हॉट? कम. ऐक. ऐक म्हणजे लिसन. विचार कर मीन्स व्हॉट? थिंक. थांब. थांब म्हणजे स्टॉप. ओके. आणि हे बघा, आता हे जे काही सेंटेन्सेस दिसतात तुम्हाला, त्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य. बरोबर. आता हे बघा, इथं आपण आज्ञा दिली आहे नुसती, गो, जा, ऐक, थांब. राईट. आता हे बघा, हे जे काही सेंटेन्सेस झाले तरी सुद्धा त्या पुढच्या कर्त्याला लगेच कळतंय नेमकं काय करायचं ते. ओके. म्हणजे हे जे काही सेंटेन्सेस झालेत, राईट, ते फक्त एकेका शब्दाची तिथं वाक्य झाली आहेत. ओके. अशी जी काही वाक्य आहेत आपण ती कशात बघत असतो? कंटिन्यू. तर आज्ञार्थी वाक्यांमध्येच फक्त अशी वन वर्ड सेंटेन्सेस आपण बघत असतो. ठीक आहे. नेक्स्ट वन. आता आपल्याला नेक्स्ट सेंटेन्सेस तिथे बघायचे बघा. पुन्हा विचार कर. आता हे मात्र तिथं एका शब्दाचे तिथं वाक्य नसणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, पुन्हा विचार कर. पुन्हा विचार कर म्हणजेच काय? काहीतरी आपण ऑर्डर दिले, काहीतरी कुणाला तरी आपण आज्ञा केली, राईट. त्यालाच आपण काय म्हणतोय? थिंक अगेन. आता हे बघा, तुम्हाला आपण इथं स्ट्रक्चर बघितलंय. कंटिन्यू आपण इथं काय घेत असतो? जो काही करत आहे तो पहिल्यांदा घेतोय. राईट. जे काही क्रियापद आहे ते आपण पहिल्यांदा घेत असतो. राईट. कोणतं क्रियापद आलं इथं? थिंक. म्हणजे काय? विचार करणे. राईट. थिंक अगेन. थिंक मीन्स व्हॉट? विचार करणे. अगेन म्हणजे काय? पुन्हा विचार कर. पुन्हा. राईट. नेक्स्ट सेंटेन्स. मला सांग. आता यात क्रियापद कोणतं असं सांगता येईल? क्रियापद मला सांग मध्ये. व्हेरी गुड. काय येणार आहे? सांग. आणि सांग मीन्स व्हॉट? सांग आपण काय म्हणतो इंग्लिश मधून सांगला? टेल. राईट. टेल मी म्हणजे काय? मला सांगा. आता हे बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय? मला सांग. इथं काय आहे? सांग मला. ठीक आहे. म्हणजे हे बघा, मराठीमध्ये वाक्यरचना बदलतीये. मराठीमध्ये फक्त वाक्यरचना बदलतीये, पण इंग्लिशमध्ये मात्र त्याची जी काही वाक्यरचना आहे ती सेम आहे. टेल मी म्हणजे मला सांग. पुन्हा टेल मी म्हणजे आणखी काय आहे? सांग मला. राईट. ठीक आहे. नेक्स्ट वन. मला तुझी अडचण सांग. मला तुझी अडचण सांग म्हणजे काय? आता अडचणीला आपण काय म्हणतोय? अडचण डिफिकल्टी. राईट. आणि डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे काय? काहीतरी अवघड किंवा कठीण. ठीक आहे. आता अडचण आणि जो काही कठीण याच्यामध्ये डिफरन्स आहे. डिफिकल्टी म्हणजे अडचण आणि डिफिकल्ट म्हणजे कठीण. ठीक आहे. आता इथं सांग. सांग म्हणजे काय? टेल, जे की आपण वर बघितलंय. ठीक आहे. मग सेंटेन्स काय लिहितं? तुम्ही आपण काय करतोय? जे काही वर्ब आहे ते पहिल्यांदा घेतोय. मग काय राईट केलं इथं आपण? टेल. आणि जे काही रिमेनिंग सेंटेन्स राहिले ते. राईट. टेल मी युअर डिफिकल्टी. युअर मीन्स व्हॉट? तुझी किंवा तुमची अडचण मला सांगा. ओके. नेक्स्ट वन. त्याला विचार. त्याला विचार म्हणजे काय? हिम. आता हे बघा, इथं हिम काय झालंय? ऑब्जेक्ट झालंय. ठीक आहे. आता हिम जे काही ऑब्जेक्ट आहे त्याला, त्याचा मिनिंग काय होतोय? त्याला होतोय. राईट. आणि आज म्हणजे काय? विचार. हे काय झाले? तिथे एक क्रियापद झालंय. आपण V1. आता हे बघा, आपण जेव्हा कधी आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस तिथं बघत असतो किंवा बनवत असतो. ओके. तेव्हा आपण काय करतोय बघा, कंटिन्यू तिथं क्रियापदाचं पहिलं रूपच तिथं घेत असतो. राईट. म्हणजे फॉर्म ऑफ व्हर्ब. दॅट इज V1. पहिला फॉर्म घेत असतो आपण त्याचा. ठीक आहे. आता हे बघा, ही जो काही आहे तो सब्जेक्ट आहे किंवा सब्जेक्ट प्रोनाउन आहे किंवा प्रोनाउन आहे आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय? करता आहे किंवा सर्वनाम आहे. आता त्याचं जे काही ऑब्जेक्ट असतं, हिचं काय होणार आहे? हिम होणार आहे. ठीक आहे. आईचं काय होणार आहे? मी होणार आहे. यमी. राईट. आता हे बघा, शीचं ऑब्जेक्ट काय होईल? हर होईल. देचं ऑब्जेक्ट काय होईल? देम होईल. वीचं ऑब्जेक्ट काय होईल? अस होईल. युचं ऑब्जेक्ट यूच राहील. इटचं ऑब्जेक्ट इटच राहील. ठीक आहे. नेक्स्ट वन. हा कचरा फेकून द्या. हा कचरा फेकून द्या. आता हे बघा, थ्रो. थ्रो मीन्स व्हॉट? सांगता येईल कोणाला? व्हेरी गुड. थ्रो मीन्स व्हॉट? फेकणे. राईट. नाईस. आता एक बघा, हा कचरा फेकून द्या म्हणजेच काय? थ्रो अवे दिस रबिश. आता कचरा आपण काय म्हणायचंय? रबिश म्हणायचंय. राईट. आता हे बघा, हा कचरा म्हणजे काय? दीज. ओके. दीज म्हणजे हा कचरा. कचरा, कचरे नाही म्हटलंय आपण, कचरा म्हटलंय. म्हणजे काय? सिंग्युलर नाउन तिथं आलंय. ओके. आणि एखादी वस्तू जर जवळ असली, नियर असली आपल्या, ठीक आहे, आणि जर ती सिंग्युलर नाउनची असली, तर आपण कधी काय यूज करतोय? दीज म्हणजे हा. ठीक आहे. हा किंवा ही.
आपण these ला यूज करू शकतो. तसंच ते, तसंच तो म्हणजे काय, दॅट, राईट. तो कचरा मीन्स व्हॉट, थ्रो अवे दॅट रबिश. तो कचरा फेकून दे किंवा फेकून द्या. ओके. आता THESC दीज आपण कधी यूज करतो, जेव्हा एखादी वस्तू आपल्याला प्लुरल नाऊनशी दिसते. त्या खुर्च्या, राईट. ह्या खुर्च्या एखादी वस्तू जवळ आहे तेव्हा आपण THESC दीज यूज करतो. ठीक आहे. किंवा अनेक क्वेश्चनला आपण दीज आणि दोज यूज करत असतो. ठीक आहे. कोणता दीज, THESC 5 लेटर्स वाला. ओके. ती दुसरं तुम्हाला गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, बोर्डाकडे बघा. बोर्डाकडे बघा, बोर्ड बघा असं नाहीये. लुक बोर्ड, बोर्ड बघा असं नाही. इथं काय आहे, बोर्डकडे बघा, बोर्डाकडे बघा. मग काय लिहितं, लुक ऍट दी बोर्ड. लुक ऍट दी बोर्ड, बोर्डकडे बघा. काहीतरी ऑर्डर दिली, ऑर्डर काय दिली आता इथं बघा. इथं ऑर्डर काय दिली, द्या. ठीक आहे. ऑर्डर म्हणजे काय, आज्ञा. विचार, त्याला विचार. तिथं काय दिली, एखाद्याला ऑर्डर दिली, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऑर्डर काय आहे, ऑर्डर मेणबत्ती विझव. ठीक आहे. मेणबत्ती विझव, काय विझवायची तिथं ऑर्डर आली म्हणजे काय, क्रियापद काय आहे, विझव. त्याचा आपल्याला फर्स्ट फॉर्म घ्यावा लागेल, ब्लो, राईट. ब्लो इज दी फर्स्ट फॉर्म ऑफ विझव, ब्लो. ठीक आहे. आणि मेणबत्तीला आपण काय म्हणतो असतो, कॅन्डल म्हणत असतो. एम आय राईट. ओके. मग इथं कसं येईल, ब्लो आउट म्हणजे काय, विझवणे. ब्लो आउट दी कॅन्डल म्हणजे काय, मेणबत्ती विझव. आता इथं सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप तिथं आलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स 14, खिडकी बंद कर आणि खिटी लाव. आता हे बघा, इथं काय दिलंय तुम्हाला, एक वाक्य दिसतंय पण त्यात दोन सेंटेन्सेस दिसत आहेत. त्यात तिथं तुम्हाला दोन दिसत आहेत, राईट. पण ते जे काही वाक्य आहे ते कशाने काही जॉईंट केलेलं वाक्य आहे, राईट. म्हणजेच आपण म्हणू शकतो हे जे काही एक्झाम्पल आहे ते कंजंक्शनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. कंजंक्शन म्हणजे काय, कंजॉईन, जॉईंट करतो आपण दोन वाक्य. दोन वाक्य आपण जॉईंट करत असतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, कंजंक्शन. आता इथं आपण वाक्य कशाने जॉईन केलंय बघा, आणि, राईट. आणीने आपण तिथं वाक्य जॉईन केलंय. म्हणजे तिथं जे काही कंजक्शन असणार ते काय असणार आहे, आणि आहे म्हणजेच काय, ऍड आहे. ठीक आहे. म्हणजेच अँडचा यूज आपण तिथं कंजक्शन म्हणून यूज करतो, बटचा यूज आपण तिथं कंजक्शन म्हणून करू शकतो, ऑरचा यूज आपण तिथं कंजक्शन म्हणून करू शकतो, इव्हन दोचा यूज सुद्धा आपण कंजक्शन म्हणून करू शकतो. आता आपल्याला हे व्यवस्थित सगळे कंजक्शन सुद्धा बघायचे आहेत. देर इज नो प्रॉब्लेम, डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. चलो, लेट्स प्रोसीड अहेड. आता हे बघा, इथं काय, क्लोज दी, खिडकी बंद कर मीन्स व्हॉट, क्लोज. आता बंद, खिडकी बंद कर, दोन सेंटेन्सेस आहेत, बरोबर. बंद म्हणजे काय, तो आलाय तिथं वर. कोणता वर घेतलाय आपण, क्लोज, राईट. V1 फॉर्म घेतलाय आपण, क्लोज दी विंडो, राईट. आणि नेक्स्ट वन, अँड. आता हे बघा, सेकंड वन, खिटी लाव, खिटी लाव, राईट. आता इथं काय येईल बघा, खिटी लाव म्हणजे काय, ड्रॉ दी बोल्ट, ड्रॉ दी बोल्ट, राईट. ड्रॉ म्हणजे काय, ड्रॉचे दोन मिनिंग होऊ शकतात, एक म्हणजे लाव. आता हे बघा, जसं जसं एखाद्या शब्दाचा मिनिंग असतो, जसं वाक्य बदलतंय तसं ते त्याचा मिनिंग सुद्धा बदलत असतो. प्रत्येक वेळेस नाही बदलत. ठीक आहे. ओके. म्हणजे त्याचे 100 सेंटेन्स आहेत, म्हणजे एका शब्दाचे 100 मिनिंग असं नाही होत. ठीक आहे. हार्डली 2, 3, 4 मिनिंग असू शकतात. ओके. देर इज नो प्रॉब्लेम. नेक्स्ट वन, चलो. नेक्स्ट सेंटेन्स इज दॅट 15, सेंटेन्स नंबर 15, हे पुस्तक टेबलावर ठेव. आता इथं कसं आलं असतं बघा, इथं आणखी काय येऊ शकतं, हे पुस्तक टेबलावर ठेव. 1 minute. हे म्हणजे काय, दिस. मी तुम्हाला काय सांगितलंय, दिस म्हणजे हे, राईट. पुट दिस बुक ऑन दी टेबल असं पण येऊ शकतं, किंवा पुट दी बुक ऑन दी टेबल असं सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. पुट म्हणजे काय, ठेव, राईट. दिस बुक, आता हे बघा, टेबला वर. आता तुम्ही म्हणताल मॅम, ऑन कधी वापरायचं, इन कधी वापरायचं, राईट. ऑन, इन, ऑन टू, इन टू कधी वापरायचंय, तर हे बघा, जेव्हा ऑन टू कधी वापरतो आपण, जेव्हा एखाद्या गोष्टीची मुवमेंट तिथं होती, राईट, मुवमेंट होती, तेव्हा आपण ऑन टू यूज करतो. आणि जेव्हा तिथं इंटू, इंटू म्हणजे सुद्धा काय, बाहेरून आत जात आहे म्हणजेच काय, इंटू, तिथे एखाद्या गोष्टीची मुवमेंट होते. ठीक आहे. आता ऑन, ऑन म्हणजे काय बघा, आपण घेतलंय सिंपल पुस्तक आणि टेबलवर ठेवलंय. ठीक आहे. म्हणजे काय, एखाद्या सरफेसवर ठेवणं. जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्या सरफेसवर ठेवतोय तेव्हाच आपण काय यूज करत असतो, ऑन ठेवत असतो, यूज ऑन करत असतो. ठीक आहे. यूज. तरी बघा, मोस्टली आपण ऑन कधी यूज करतो, तर एखाद्या मशीन बद्दल आपल्याला बोलायचं तेव्हा सुद्धा आपण तिथं ऑन यूज करतो. फॉर एक्झाम्पल, ऑन लॅपटॉप. ठीक आहे. ऑन लॅपटॉप, ऑन इन्व्हर्टर, ऑन टीव्ही, यू कॅन यूज. ठीक आहे. नेक्स्ट वन, इथं काय आलंय बघा, पुस्तक बंद कर आणि माझं ऐक, राईट. आता इथं दोन आज्ञा आल्यात. कोणती, फर्स्ट ऑर्डर, बंद कर. दुसरं, माझं ऐक, लिसन, राईट. लिसन, पुस्तक बंद कर मीन्स व्हॉट, क्लोज दी बुक, क्लोज दी बुक. V1 प्लस रिमेनिंग सेंटेन्स काय आहे इथं, नाऊन आहे. दी बुक हे काय आहे, एक नाऊन आहे. ठीक आहे. अँड, आता इथं पण आणीचा उपयोग काय झाला, ऍज अ कंजक्शन म्हणून झाला आहे. लिसन म्हणजे काय, लिसनचा पहिला फॉर्म घेतलाय आपण, क्रियापदाचा पहिलं रूप घेतलंय, लिसन टू मी. मी म्हणजे काय, माझं ऐक, राईट. माझं ऐक. आता हे बघा, मी हे काय झालं इथे, आईचं, आईचं काय झालंय तिथं, ऑब्जेक्ट झालंय मी, बरोबर. नेक्स्ट वन,
थोडं समोर ये आणि या रेषेवर उभा राहा, हे सुद्धा सेंटेन्स कंजेक्शनचं आहे. ठीक आहे, थोडं समोर ये. ए म्हणजे काय, आता हे बघा, ए काय झालंय, क्रियापद झालंय. आपण पहिल्यांदा घेतलंय क्रियापद कम. थोडं समोर, समोर मीन्स व्हॉट, फॉरवर्ड. आणि मागे मीन्स व्हॉट, बॅकवर्ड. आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड हे आहेत एकमेकाचे ऑपोजिट वर्ड. आणि हे बघा बीट, बीट आपण इथं कशासाठी वापरलाय, लिटिल बीट, थोडस, राईट. थोडस बीट म्हणजे काय, थोडं. ठीक आहे. स्टँड ऑन दिस लाईन, स्टँड मीन्स व्हॉट, उभा राहणे. ऑन दिस लाईन म्हणजे काय, या रेषेवर. एकच रेषा आहे या रेषेवर, म्हणून आपण दिस यूज केलाय. आणि ती जी काही रेषा आहे ते जवळ आहे, राईट, म्हणून आपण तिथं काय यूज केलाय, दिस यूज केलाय. ठीक आहे. नेक्स्ट वन, रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्हीकडेही बघ. हा, रस्ता ओलांडण्यापूर्वी, राईट. आता पूर्वी म्हणजे काय, पूर्वी म्हणजे काय, बिफोर, राईट. लूक, आता इथं काय आलंय, पहा. पहा काय आलाय, क्रियापद आलंय, त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागणार, पहा पहिल्यांदा घ्यावं लागेल. लूक बोथ वेज बिफोर क्रॉसिंग दी रोड, म्हणजे क्रॉसिंग म्हणजे काय, रस्ता ओलांडण्यापूर्वी. क्रॉसिंग दी रोड मीन्स व्हॉट, ओलांडण्यापूर्वी. ठीक आहे. बोथ म्हणजे काय, दोन्हीकडे पहा. बोथ मीन्स व्हॉट, दोन्हीकडे बघा. नेक्स्ट वन, तुझी खुर्ची थोडी पुढे घे. पुढे घे, राईट. मी आता तुम्हाला सांगितलंय पुढे घेणं म्हणजे काय, बॅक, फॉरवर्ड. मागे जाणं म्हणजे काय, बॅकवर्ड, राईट. तुझी खुर्ची म्हणजे काय, युअर चेअर. युअर चेअर. तू खुर्ची नाही म्हटलंय आपण, तू खुर्ची म्हटल्यावर यू चेअर, राईट. आणि युअर चेअर म्हणजे काय, तुझी खुर्ची, राईट. नेक्स्ट वन, मूव म्हणजे काय, थोडी पुढे घे. काहीतरी मुवमेंट होणार आहे ना, हालचाल होणार आहे ना, त्यामुळे आपण तिथं काय घेतलंय, मूव घेतलंय. ठीक आहे. मूव युअर चेअर बीट ए बीट फॉरवर्ड. बीट म्हणजे काय, थोडीशी. नेक्स्ट वन, 20 नंबर सेंटेन्स, खुर्चीवरून तुझा पाय काढ. आता हे बघा, जेव्हा आपण काढ म्हणतोय म्हणजे काय, फुट ऑफ म्हणजे काहीतरी बाहेर काढायचंय, राईट, फुट ऑफ. दी चेअर, टेक युअर फूट ऑफ दी चेअर म्हणजे काय, तुझा त्या चेअरवरून पाय काढ, तुझा त्या खुर्चीवरून पाय काढ. ठीक आहे. ओके, कम टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट वन, आता आपण इथे काय बघतोय बघा, आज्ञार्थी वाक्यात. आज्ञार्थी वाक्यात आतापर्यंत आपण काय बघितलंय, तिथं आपण हे घेतलं नव्हतं बघा. आपण तिथं ऑब्झर्व घेतले होते डिरेक्टली. ठीक आहे. मी, राईट, मी, युअर असं घेतलं होतं आपण तिथं. तर आता इथे काय बघायचंय, आज्ञार्थी वाक्यात यू हे सर्वनाम वापरण्याची सहसा गरज पडत नाही. ठीक आहे. आपण आज्ञार्थी वाक्य जेव्हा एखाद्याला ऑर्डर द्यायची तेव्हा आपण यू सहसा सर्वनाम युज करत नाही होत. त्याऐवजी पण एखाद्या वेळेस जर आपण युज केलंच तर ते सेंटेन्सेस कसे होतील हे बघा. तू चल पुढे, मी येतच आहे, राईट. आता हे बघा, तू चल पुढे, मी येतच आहे. तू चल पुढे म्हणजेच काय, यू गो ऑन अहेड, आय एम जस्ट कमिंग. आता तुम्हाला इथे दोन काळ दिसतील. ठीक आहे, दोन काळ आपण शिकलेलो आहोत, टेन्सेस, राईट. यू गो ऑन अहेड म्हणजेच काय, आता हे बघा इथं काय यूज केलं तुम्हाला, गो ऑन अहेड म्हणजेच काय, इथे जे काही सेंटेन्स असणार आहे काय, कशाचं, कोणत्या काळात असणार आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स, राईट. कारण इथं टू बीचं हेल्पिंग वर्ड यूज नाही केलंय, टू हॅवचं हेल्पिंग वर्ड यूज नाही केलंय. ठीक आहे. आणि आपण कसं काय बघितलेलं आहे, टू बीचं आणि टू हॅवचं हेल्पिंग वर्ड आपण कधीही सिम्पल टेन्सेस मध्ये यूज करत नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स, राईट. आपण ते कशात युज करत असतो, टू बीचे हेल्पिंग वर्ड फक्त कंटिन्युअस टेन्सेस मध्ये युज करत असतो. आणि टू हॅव चे हेल्पिंग वर्ड आपण कुठे युज करत असतो, परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस मध्ये आपण युज करत असतो. आय एम जस्ट कमिंग, तुम्हाला इथं दिसतंय कशाचं हेल्पिंग वर्ड घेतलंय, टू बीचं. आणि तुम्हाला माहित असेल कंटिन्युअस टेन्सेस मध्ये आपण काय करत असतो, प्लस आय एन जी हा प्रत्यय लावत असतो क्रियापदाला. ठीक आहे. आता इथं क्रियापद काय आहे, कम, येणे, राईट. त्याला आय एन जी प्रत्यय लावलाय म्हणजेच काय, येतच, येत. कमिंग मीन्स व्हॉट, येत. आणि जस्ट कमिंग मीन्स व्हॉट, येतच, राईट. हा त्याच्यात डिफरन्स आहे. खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तू ढकल, आणि ह्या जर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर तुम्ही कन्फ्युज होणार नाही आहात. ठीक आहे. तुम्हाला योग्य वेळी काय बोलायचं ते तिथे सुचल. तुमचा हाच प्रॉब्लेम होतो की तुम्ही काय म्हणता, आम्हाला बोललेलं समजतं पण बोलता येत नाही, राईट. हाच तो प्रॉब्लेम आहे. छोट्या मोठ्या गोष्टी व्यवस्थित ध्यानात ठेवायच्या, काही अडचण येणार नाही तुम्हाला, त्यामुळे तर तुम्ही कन्फ्युज होता. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं. नेक्स्ट बघा, तू ढकल आणि मी ओढतो. आता हे बघा, ढकल आणि ओढणे काय झालंय, एकमेकाचे ऑपोजिट वर्ड झाले. ढकल मीन्स व्हॉट, पुश. ओढणे मीन्स व्हॉट, पुल. पुल मीन्स व्हॉट, ओढणे. पुश मीन्स ढकलणे. म्हणजेच काय, पुल आणि पुश हे काय झाले, एकमेकाचे अँटोनिम्स झाले किंवा ऑपोजिट वर्ड झाले, राईट. आता तू ढकल, मी ओढतो. तू ढकलत आहे, मी ओढत आहे असं नाहीये, राईट. तू ढकलले, मी ओढले असं पण नाहीये, राईट. मग आता इथं काय येईल बघा, हे जे काही दोन्ही सेंटेन्सेस आहेत ते कशाचे आहेत, तू ढकल आणि मी ओढतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल टेन्स आहे, राईट. तू ढकल आणि मी ओढतो म्हणजेच काय, हे जे काही सेंटेन्स आहे, आय विल पुल. आता हा फॉर्म्युला आपण कुठे युज करत असतो, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 कशात युज करतो आपण, सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये. एम आय राईट. व्हेरी गुड.
तर यू पुश म्हणजे काय सिम्पल प्रेझेंट टेन्स झालाय, आय विल पुल सिम्पल फ्युचर टेन्स झालाय. बरोबर. ठीक आहे, चला नेक्स्ट. म्हणजेच काय इथं ऑर्डर आहे, ढकल आणि ओढणे. आता हे बघा नेक्स्ट सेंटेन्स मध्ये काय ऑर्डर आहे. अरे तू इकडे ये. ए, एने ही ऑर्डर आहे राईट. इथं काय मग हे यू. अरे, हे म्हणजे स्वॉट अरे. तू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. कम ओव्हर हिअर, कम ओव्हर हिअर, राईट. कम ओव्हर देअर, तू इकडे ये. कम ओव्हर हिअर, कम ओव्हर देअर, तू तिकडे जा. राईट. नेक्स्ट वन म्हणजे इथं ऑर्डर आहे ए म्हणून आपण इथं कम घेतलाय. नेक्स्ट वन, तू इथे थांब आणि मी जाऊन टॅक्सी आणतो. राईट. तू इथे थांब, मी जाऊन टॅक्सी आणतो. आता हे बघा, यू स्टॉप हिअर, तू इथे थांब. तू तिथे थांब, यू स्टॉप देअर. राईट. मग काही ना तिथे जे काही सेंटेन्सेस सिम्पल प्रेझेंट टेन्स, तर यू स्टॉप हिअर, तू इथे थांब, मी जाऊन टॅक्सी आणतो. आय विल गो, मी जाईल आणि टॅक्सी आणेल. राईट. तू थांब जरा म्हणजे काय, जरा मीन्स व्हॉट, जस्ट. राईट. तू थांब मीन्स व्हॉट, यू वेट, तू वाट बघ, तू थांब. राईट. थांबायचं म्हणजे आपल्या काहीतरी वाट बघायची, त्यामुळे काय आलं इथं, जस्ट टू वेट, जस्ट यू वेट. तू थांब म्हणल्यावर काय आलं असतं, यू वेट. तू थांब जरा, जस्ट यू वेट. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. लेट अस वी विल प्रोसीड अहेड. कम टू द नेक्स्ट पॉइंट. आता हे बघा, आज्ञार्थी वाक्यात उद्देशून बोलत जात असलेल्या व्यक्तीचे नाव वापरण्याची सहजासहजी गरज नसते. राईट. आपण काय म्हणलो, आपण तिथं सहजासहजी करता यूज करत नाही. आपल्याला एवढं जरी सांगितलं, कर, हे कर, ते कर, ऐक, थांब, पळ, राईट, लिही, वाच, म्हणजे काय ऑर्डर आहे. आपण एका सेंटेन्स मध्ये एका वर्ड मध्ये सुद्धा ती ऑर्डर देऊ शकतो. राईट. मग इथं काय येईल बघा, आज्ञार्थी वाक्यात उद्देशून जात असलेल्या व्यक्तीचे नाव वापरण्याची सहजा गरज नसते, पण वापरायचे जर असलं तर ते जे काही नाव असतं ते आपण काय करतोय, लास्टला युज करतो. ठीक आहे. जसे कम हिअर राम, राम इकडे आहे, तुमचं नाव असेल कम हिअर श्याम. राईट. पुन्हा गो देअर श्याम, गो देअर श्याम, राम तिकडे जा. राईट. राम इथे ये, श्याम तिकडे जा, गो देअर श्याम. असं येऊ शकतं. सिट डाऊन चिल्ड्रन, सिट डाऊन, चिल्ड्रन सिट डाऊन असं म्हणतो का आपण, कधी तसं पण म्हणतो. ओके, देर इज नो प्रॉब्लेम. बसा मुलांना, सिट डाऊन, बसा मुलांनो. स्टँड अप चिल्ड्रन, उठा मुलांनो. राईट. नेक्स्ट वन, राम अँड कम हिअर, राम कम हिअर असं सुद्धा येऊ शकतं, देर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चिल्ड्रन सिट डाऊन असं सुद्धा इथं येऊ शकतं. पण सहजासहजी काय करतो बघा आपण, साधारणतः वाक्याच्या शेवटी हे क्रियापद वापरत असतो. ओके. नेक्स्ट वन, आज्ञार्थी वाक्यात, आज्ञार्थी वाक्यात क्रियापदावर जोर देण्यासाठी किंवा आग्रह व्यक्त करण्यासाठी आपण डू चा वापर करतो. राईट. डू चा वापर आपण तिथं करत असतो. फॉर एक्झाम्पल, आणि तुम्हाला माहिती आहे आपण डू चा वापर कधी करत असतो, सिम्पल टेन्सेस मध्ये करत असतो. राईट. डू आणि डज चा वापर आपण तिथे कुठे करतो, प्रेझेंट टेन्स मध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. डीडचा वापर आपण कधी करतो, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये करतो. आणि विलचा वापर आपण कधी करतो, सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये तिथं आपण करत असतो. ठीक आहे. आता हे बघा, डू कम अगेन. आता एखाद्या गोष्टीवर आपल्याला जास्त फोर्स करायचा आहे. राईट. आपल्याला जोर द्यायचा आहे, आपल्याला त्याला कंपल्शन करायचंय. राईट. किंवा आपल्याला जरा जास्त फोर्स करायचंय, काय करणार आपण, डू कम अगेन, कम अगेन पुन्हा ये. पण डू कम अगेन म्हणजे काय, अवश्य, नक्की या, जरूर या. राईट. आता तो शब्द काय डिनोट करतोय, फोर्स, जरूर या किंवा अवश्य या, पुन्हा या. बरोबर. म्हणजेच काय, आपण तिथे एखाद्या व्यक्तीला आपल्याला जबरदस्ती करायची आहे किंवा फोर्स करायचं, तर आपण काय करणार, तिथे डू वापरणार. राईट. आता डू रिमाइंड मी टू पोस्ट हिज, पोस्ट दिस लेटर. हे पत्र टाकण्याची मला जरा आठवण करून दे, मला जरा आठवण करून दे. ठीक आहे. म्हणजे काय, हे पत्र टाकण्याची मला जरा आठवण करून दे. काय आलं मग इथं, डू रिमाइंड, रिमाइंड मीन्स व्हॉट, आठवण. ठीक आहे. मी म्हणजे काय, मला. आयचं काय झालंय, ते ऑब्झर्व झालंय. टू पोस्ट म्हणजे पोस्ट टाकण्याची, पत्र टाकण्याची. धीस लेटर, धीस लेटर म्हणजे काय, हे एकच पत्र आहे, हे जवळ येते लेटर आपल्या, म्हणून आपण काय केलंय, धीस लेटर. ते पत्र म्हणजे काय, दॅट लेटर आलं असतं. बरोबर, दॅट लेटर. ओके. मग काय इथं, डू रिमाइंड मी टू पोस्ट दिस लेटर. ठीक आहे. नेक्स्ट वन, डू शट अप नाऊ, डू शट अप नाऊ. काय, गप्प बस.
शटअप आपण काय म्हणतो, गप्प बस आता. म्हणजे काय, आपण एक त्याच्यावर फोर्स करतो, त्याच्यावर जबरदस्ती टाकतोय. गप्प बस आता, डू शटअप नाऊ. शटअप नाऊ पण म्हणू शकतो, ठीक आहे. पण तिथं एखादा आपण म्हणजे आपला त्या माणसावर इनडिरेक्टली फोर्स टाकला जाणार नाहीये. राईट. म्हणजे गप्प बस. नेक्स्ट वन, डू टेल मी व्हॉट हॅपन. मला सांगा काय झालं, मला जरा सांगा. मला सांगा जरा. राईट. टू टेल मी व्हॉट हॅपन, टेल मी व्हॉट हॅपन. राईट. म्हणजे आपण कंपल्सरी म्हणत नाही त्याला, काय घडलंय सांग मला. राईट. आपल्याला जर तसं जोर द्यायचा असेल तर आपण काय म्हणू, टू टेल मी व्हॉट हॅपन. राईट. तसं आपण कसं म्हणणार आहे, काय झालं ते मला सांगा बरं, सांगा जरा. राईट. म्हणजे काय आपण फोर्स टाकतोय की एखाद्याला, नाही. राईट. काय झालं मला सांगा बरं जरा. तर मग काय म्हणणार आपण, तिथे डू यूज करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, टू. आता हे बघा, व्हॉट हॅपन म्हणजे काय, काय झालं ते मला सांगा. आता तुम्ही काय म्हणाल, व्हॉट व्हॉट म्हणजे काय, काय अर्थ होत त्याचा. ठीक आहे. पण इथं क्वेश्चन मार्क आलाय का, नाही आलाय. म्हणजे हा इथं काय झालाय, ऍज आपण कंजेक्शन म्हणून व्हॉटचा तिथं यूज करतोय. ठीक आहे. म्हणजे काय, दोन वाक्य जोडण्यासाठी आपण त्याचा तिथं यूज केला आहे. डू टेल मी व्हॉट हॅपन, काय घडलं. राईट. ठीक आहे. काय झालं ते मला सांगा, म्हणजे व्हॉट्सअप यूज आपण तिथं कंजेक्शन म्हणून केला आहे. दोन वाक्य कंजॉईन म्हणजे जोडण्यासाठी केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, डू रिंग मी एज सून एज यू गेट देअर. डू रिंग म्हणजे काय, मला फोन कर. का, डू म्हणजे काय, करणे. राईट. मला फोन कर. एज सून एज यू गेट होम, तू तिथे पोहोचल्याबरोबर. एज सून एज म्हणजे काय, लवकरात लवकर कर. ठीक आहे. जसं तुला शक्य होईल तसं लगेच कर. यू गेट देअर, यू गेट देअर म्हणजे काय, तू तिथं पोहोचल्यावर. राईट. गेटचा मिनिंग तिथं, आता मी तुम्हाला काय सांगितलं, जसं सेंटेन्स चेंज होतोय तसं मिनिंग सुद्धा चेंज होतो त्या व्हर्बचा. ठीक आहे. गेट म्हणजे काय, इथं काय आलंय, पोहोचल्यावर. ठीक आहे. पोहोचणे, आपण त्याला रीच सुद्धा म्हणू शकतो. पुन्हा मिळणे, त्याला आपण गेट सुद्धा म्हणू शकतो. गेटला इथं काय वापरलाय शब्द, पोहोचणे हा शब्द तुम्ही तिथं वापरला आहे. देअर म्हणजे काय, तिथे. हेअर म्हणजे काय, इथे. ठीक आहे. देअर, तिथे. ओके. ओके. तर जे काही आता रिमेनिंग पार्ट राहिलाय बघा, आपण तो उद्याच्या क्लासमध्ये व्यवस्थित बघूयात. ठीक आहे. Shall we stop here? Is there any problem to anybody? Okay, there is no problem. Thank you so much to all of you. We will stop here. Meet you tomorrow. See you tomorrow. ठीक है.